विचार करा, आजकाल कुणाच्या प्रेमात पडण्याआधी लोक एकमेकांना नक्की काय विचारतात? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशा कडू सत्यावर बोलणार आहोत, जे ऐकायला थोडं जड जाईल, पण ती आजची रियालिटी आहे. आजच्या पिढीमध्ये भावनिक जोडणीपेक्षा आर्थिक अपेक्षा किती मोठ्या झाल्या आहेत, हे आपण अगदी जवळून पाहणार आहोत. एखादं नवीन नातं सुरू करताना आजकाल लोक काय पाहतात? समोरचा स्वभाव कसा आहे? नाही. मन चांगलं आहे का? अजिबात नाही. तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो, सॅलरी किती आहे? वाढत्या आर्थिक अपेक्षांमुळे हाच प्रश्न आता कोणत्याही नव्या नात्याचा मुख्य पाया बनत चाललाय. आणि म्हणूनच आजच्या युगात लव्ह बरोबर पैसा हेच आता नवीन समीकरण म्हणून गेलंय. आज प्रेमापेक्षा, भावनांपेक्षा फिनॅन्शियल पॅकेज जास्त महत्त्वाचं झालंय. आणि याच एका कारणामुळे आजचे अनेक तरुण नैराश्य आणि भयानक एकटेपणाचा सामना करत आहेत. चला तर मग आधीच्या काळचं प्रेम आणि आजचं स्टेटस यामधला फरक थोडा समजून घेऊया. पूर्वीचे लोक बघा, खिशात कमी पैसे असले तरीही आयुष्यभर एकत्र राहायचे, कारण त्यांचं नातं केवळ आणि केवळ विश्वासावर उभं होतं. पण आजच्या अपेक्षा? आज सगळं बदललंय. महागडे फोन, वीकेंड ट्रिप्स, कॅफेमधले फोटोज आणि इंस्टाग्रामच्या स्टोरीज. आजकाल नाती भावनांवर कमी आणि ह्या अशा डिजिटल स्टेटसवर जास्त चालत आहेत. खरं सांगायचं तर ही एक अत्यंत बोचरी गोष्ट आहे. लोक आता एकमेकांच्या प्रेमात पडण्यापेक्षा एकमेकांच्या लाईफस्टाईलच्या प्रेमात जास्त पडत आहेत. आणि ही आजच्या समाजाची एक खूप मोठी शोकांतिका आहे. मग या सगळ्याचा परिणाम काय होतो? लग्नाला उशीर. आता हा उशीर नक्की का होतोय याची खरी कारणं पाहूया. लग्नाचा विचार करताना मुलावर एक वेगळाच ताण असतो. तो म्हणतो, आधी पॅकेज स्टेबल पाहिजे. तर मुलीच्या बाजूनेही एक रास्त पण मोठी अपेक्षा असते, फ्युचर सिक्युअर पाहिजे. लग्नाआधी आर्थिक स्थैर्य मिळवण्याची ही धडपड आजकालच्या तरुणींवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण करते. आणि हा ताण फक्त स्वतःपुरता मर्यादित नसतो बरं का. पालकांचा तो जुना प्रश्न असतो, लोक काय म्हणतील? समाज विचारतो, अरे 30 वर्ष झाली अजून लग्न नाही? या सगळ्या बाह्य आणि सामाजिक दबावाखाली आजचे तरुण कुठेतरी स्वतःला हरवून बसलेत. यातच आजचा सर्वात मोठा विरोधाभास लपलेला आहे. करिअर घडवण्याच्या शर्यतीत धावताना भावना मागे पडत आहेत आणि भावनांना जपायला गेलं तर करिअरमध्ये मागे पडण्याची भीती सतावतीये. या दोन गोष्टींचा बॅलन्स ठेवणं हे आजच्या घडीला एक मोठं आव्हान बनलंय. आता आपण आजच्या या मॉडर्न रिलेशनशिपच्या आणखी एका कडू सत्याकडे वळूया. आजकाल नात्यांमध्ये अपेक्षांचं ओझं इतकं वाढलंय की विचारू नका. सततचं लक्ष हवंय, महागडे गिफ्ट्स पाहिजेत, सोशल मीडियावर व्हॅलिडेशन हवंय आणि हो, एक परफेक्ट पार्टनर मिळवण्याची धडपड तर आहेच. या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक नाती टिकण्याआधीच तुटून जातायत. पण एक साधं सत्य आपण विसरतोय, जगात परफेक्ट असं कोणीही नसतं. खऱ्या नात्यांमध्ये नेहमी संघर्ष असतो, काही गैरसमज असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना समजून घेण्यासाठी प्रचंड संयम लागतो. पण आजकाल काय होतंय, खऱ्या जोडीदाराचा शोध घेण्याऐवजी लोक आता चक्क परफेक्ट लाईफ प्रोव्हायडर शोधू लागलेत. हे सगळं आता खूपच व्यवहारी झालंय, जिथे जोडीदारापेक्षा आपल्या गरजा आणि लाईफस्टाईल पूर्ण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. आणि याच व्यवहारी दृष्टिकोनातनं सुरू होतात पैशामुळे होणारे दुर्दैवी ब्रेकअप्स. पैशाअभावी निर्माण होणारी ही वेदना दोन्ही बाजूंनी सारखीच असते. पैसा नसल्यामुळे कितीतरी मुलं आतल्या आत शांतपणे रडत आहेत, तर दुसरीकडे अनेक मुली भावनिकदृष्ट्या दुखावल्या गेल्या आहेत, कारण त्यांना कधीच खऱ्या अर्थाने निखळ प्रेम मिळालं नाही. हा एका संपूर्ण पिढीचा समान भावनिक त्रास आहे. आजकाल प्रेम कहाण्या कशा संपत आहेत हे पाहणं खरंच धक्कादायक आहे. EMI किती आहे, सॅलरी किती आहे आणि एकमेकांची लाईफस्टाईल कशी आहे, फक्त या साध्या तुलनेपायी आजची नाती आपला श्वास सोडत आहेत. ब्रेकअप करताना अनेकदा खूप सहज सांगितलं जातं की तू माझ्यासाठी परफेक्ट नव्हतास. पण त्यामागचं लपवलेलं आणि अत्यंत बोचरं सत्य काय असतं माहितीये? तू आर्थिकदृष्ट्या परफेक्ट नव्हतास. भावनिक कारणं पुढे केली जातात, पण प्रत्यक्षात तो एक आर्थिक नकार असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर प्रश्न पडतो, मग बदलण्याची गरज काय आहे? आपण हे कसं सुधारू शकतो? बघा, पैसा अत्यंत महत्वाचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. तो एक सुंदर घर नक्कीच बनवू शकतो. पण पैसा हा कोणत्याही नात्याचा भक्कम पाया असू शकत नाही. एक खरोखरचं नातं बनवण्यासाठी पैशाची नाही, तर खऱ्या भावनांची गरज असते.
आजच्या पिढीसाठी हाच एक मोलाचा सुवर्णमध्य आहे. एकीकडे स्टेबल करिअर बनवणं आवश्यक आहेच, त्यात कोणतीही तडजोड नको. पण ते करत असताना स्वतःच्या आणि समोरच्याच्या भावनांकडे दुर्लक्ष होता कामा नये. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की जोडीदार निवडताना केवळ त्याचं पॅकेज पाहून नका, त्याचं कॅरेक्टर म्हणजे त्याचा स्वभाव पहा. कारण पॅकेज तुम्हाला फक्त एक चांगली लाईफस्टाईल देईल, पण एक चांगला स्वभाव तुम्हाला आयुष्यभराची साथ देईल. आपण आता आपल्या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता एक मोठा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला आणि या समाजाला विचारण्यासारखा आहे. आजच्या या व्यवहारी जगात ट्रू लव्ह अजूनही अस्तित्वात आहे का? या वास्तवाचा नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मराठी कॉन्टेंटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.